मराठा समाजाला आरक्षण देतो असे सांगून झुरत ठेवण्याचं काम शिंदे सरकार करत आहे. विनाकारण शरद पवारांचे नाव पुढे करत आहेत. शरद पवारांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला आहे असे एकतरी वक्तव्य दाखवावे. आपण अयशस्वी होतोय असं होत असताना दुसऱ्याच्या डोक्यावर नारळ फोडणे हे कामच आहे. आपल्याला जमत नाही. तुम्ही धनगर लिंगायत समाज यांना आरक्षण देणार होते, ते जमले नाही. तुम्ही दिलेली सर्व आश्वासनं फेल झाली आहेत. मोठेपणा घेण्यासाठी जाता तेव्हा शरद पवार यांचे नाव घेत नाहीत. आता आरक्षणाच्या बाबतीत कात्रीत सापडलेले शिंदे सरकार आणि उपमुख्यमंत्री त्यांचे नाव घेत आहेत. लोकांना माहिती आहे शरद पवार यांचा काहीही संबंध नाही आहे. तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल तर तुमच्या मंत्रिमंडळाने प्रधानमंत्र्यांकडे जाऊन त्याबद्दल चर्चा केली पाहिजे. तिने एकही वक्तव्य शरद पवारांनी मराठा आरक्षणाला विरोध केला असं दाखवा. आपण अयशस्वी होतोय असं दिसल्यानंतर दुसऱ्याच्या अंगावरती डोक्यावरती नारळ फोडणं हे पहिल्यापासूनचं कामच आहे. त्यांनी मला एकदा दाखवावं की शरद पवारांनी मराठा आरक्षणाला विरोध केला आहे. उगाच शरद पवार आपल्याला जमत नाही ना. आता तुम्ही धनगरांना आरक्षण देणार होते, ते जमलं नाही. तुम्ही लिंगायत समाजाला आरक्षण देणार होते, ते जमलं नाही. तुम्ही मुस्लिम बांधवांना ते आरक्षण देणारच नाही का? मुस्लिम बांधवांना आरक्षण दिलं तर पॉलिटिकल प्रोग्राम खराब होतो ना. का आम्ही मुसलमानांविरुद्ध आहोत, हाच तर बीजेपीचा अजेंडा आहे. म्हणजे तुम्ही दिलेली प्रत्येक आश्वासन फेल झाली. कोणामुळे झाली? शरद पवारांमुळे. मोठेपणा घ्यायला जेव्हा जाता तेव्हा नाही शरद पवारांची आठवण. अर्ध्या कामाचं जे उद्घाटन केलंय तेव्हा नाही आहे तुम्हाला शरद पवारांची आठवण. हे सगळं काम शरद पवार साहेबांनी सुरू केलं. तेव्हा आता मराठा आरक्षणाच्या बाबतीत कात्रीत सापडलेले शिंदे सरकार आणि त्याच्यातले उपमुख्यमंत्री हे आता शरद पवारांचं नाव घेते. लोकांना माहिती आहे शरद पवारांचा आहे, याच्यात काही एक संबंध नाही. सुप्रियाताईंच्या विरोधात देखील अशा प्रकारचे वक्तव्य केले जातात दरवेळेस, काय सांगाल? महाराष्ट्र की राजनीति में हर वक्त ये देखा गया है कि जो भी कोई बड़ा नेता असफल हो जाता है अपनी राजनीति सियासत में तो वो शरद पवार का नाम ले लेता है. अब इन लोगों ने मराठाओं को पिछले 1 साल से नचाया है. कहाँ है? आज देंगे, कल देंगे, परसों देंगे. हमारे मुख्यमंत्री तो स्वयं जाके शिवाजी महाराज के ऊपर हाथ रख के आए, 24 तारीख को दे देंगे. अब जब उनको पता चल रहा है कि हम दे ही नहीं पाएंगे, जो हम पहले से कह रहे थे कि संविधानिक प्रावधान ऐसे नहीं है जो तुम किसी जाति को इतने जल्दी आरक्षण दे सको. आपको लोकसभा से कुछ लाना पड़ेगा, क्योंकि सुप्रीम कोर्ट का इंदिरा साहनी वर्सेस गवर्नमेंट ऑफ इंडिया का जो केस है उसमें रिजर्वेशन कितना होना चाहिए ये तय किया गया है. तो अब ये नहीं देख पा रही है गवर्नमेंट ने फंसा डाला सबको. इधर भुजबल जी के माध्यम से ओबीसी समाज को घबराया, उनको रास्ते पे लेके आए, लाखों की भीड़ जमा की. अरे उनका कुछ होने वाला ही नहीं था. उनके आरक्षण को कौन हाथ लगाने वाला था? इधर एक तरफ मराठाओं को आरक्षण देंगे, लाखों की भीड़ जमा करते थे. ये दोनों मुर्गे ये भाजपा ने लाए थे. ये मुर्गे और ये मुर्गे दो एक दूसरे से लड़ रहे थे. उनके लड़ने से कुछ नहीं होगा. अगर ये महाराष्ट्र को अंगार लगेगा तो पानी कहां से लाओ? शरद पवार की वजह से ही नहीं हुआ आरक्षण. इस बारे में क्या? शरद पवार की वजह से ही आरक्षण नहीं हो पा रहा है, ऐसा फडणवीस कह रहे हैं सर. वही टारगेट. यानी शरद पवार की ताकत आज भी महाराष्ट्र में है और उनकी चलती है, ऐसा फडणवीस का कहना है क्या? मुझे नहीं लगता कि फडणवीस जी ये कह गए होंगे कि आज के तारीख में भी शरद पवार जी की वजह से आरक्षण देंगे. आरक्षण मिलने वाला है और देने वाला ये कहता है कि आप शरद पवार जी को लेके आइए, मैं आरक्षण देता हूं. तो मैं बिना उनके पूछे समझे जाने महाराष्ट्र को आश्वासित करता हूं, जहां भी फडणवीस कहेंगे
कि ये आदमी आरक्षण देने को तैयार है, अगर शरद पवार आ जाएंगे तो शरद पवार वहां पे समाज के लिए जाएंगे।